जय श्री गेले 66 दिवस आपण हे गोंदवले प्रभागाचे यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतो. गोंदवले महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी श्रीरामाच्या नावाचे जप यशस्वी केले आणि श्रीरामाच्या नावाची महती ही सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांगते. त्यांनी नामस्मरणाचं महात्म्य हे आपल्या 365 दिवसांच्या प्रवचन रूपी पुस्तक अगदी सहजपणे शेअर केलेलं आहे. ज्या प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3 ते 4 मिनिटं स्लो असेल तर 5 मिनिटं लागू शकते. जर तुम्हाला फिजिकल पुस्तक घेता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन वाचू शकता फ्रीमध्ये त्यांच्या वेबसाईटवरती. ते जर नसेल तर कुठेही फ्रीमध्ये जसं हे वाचित चालू आहे तसं तुम्ही श्रवण करू शकता आणि श्रवण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लोकेशनचा या काळा वेळेचं कशाचंच काहीच बंधन नसतं. तर नामस्मरण करताना ते कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत हे सगळं त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनामध्ये एकदम सुंदर रीतीने अगदी उदाहरणाचे आपल्याला सांगितलेलं आहे. असं तुम्हाला कोणत्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन येऊ नये म्हणून धर्म, जात, पंथ, तुमची भाषा, तुमचा शैक्षणिक पात्रता, तुम्ही कोणते स्त्री आहात की पुरुष आहेत, छोटी मुलं आहात, यंग आहात की वयस्कर आहात, कशाचं म्हणजे कशाचंच बंधन ठेवलेलं आहे. काळाचे नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, स्वप्नाच्या वेळेस सगळे उठल्यानंतर चालताना, बसून, झोपून कधीही तुम्ही येऊ शकता. आता हे 66व्या दिवसाचं जे तुम्ही वाचन जर तुम्ही असं ऐकलं की त्याच्या अगोदरचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच. या कमेंटमध्ये देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील. आता आपण 67व्या दिवसाचं जे वाचन आहे ते आपण करताना त्याचं शीर्षक आहे प्रपंचातील थोडी तरी चिकाटी भगवंतासाठी करा. लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो. लग्न ही फार पवित्र संस्था आहे. तिच्यामध्ये 2 जीवांचा उद्धार आहे. जे लग्नामुळे दोन सगळ्या 2 फॅमिलींचाही आपण उद्धार म्हणू शकतो. ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्यांचा संबंध असतो म्हणजे दोघांचंही मत एकच असते त्याचप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा. पत्नी आपल्या सर्व पतीला देते त्यामध्ये तिचा खरे पवित्रपण आहे. लग्नाचा पवित्रपणा ज्यावेळी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा फास पकडला जाऊ म्हणजे एकमेकांशी असणारा जे आपले संबंध असतात पती-पत्नींचे लग्नाच्यामध्ये जेव्हा विश्वास तुटतो, जेव्हा रिस्पेक्ट निघतो, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी संपतात असं महाराजांना म्हणायचं. आपली अशी समजूत असते की लग्न केले किंवा सोप्या लग्नात जसे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच निर्माण केले असं पण म्हणतो. ही परमेश्वराची सगळी गोष्ट सुखासाठीच आहे असं आपल्याला वाटतं. डेफिनेटली आहे. असं वेळी एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घडली म्हटलं तर सगळ्यांच्या सर्वच वाटायला या सगळ्या गोष्टी कशा येतील. बायको म्हणते मी माहेरी 16 वर्ष तपश्चर्या केली आणि आता यांच्या पदरात पडली तेव्हा यांनी मला आता ते सुख द्यावे. आता पोरांना वाटते आमची इतकी पुण्य आहे म्हणून यांना इतका पगार झाला तेव्हा यांनी नाही का आमचे कार्ड करू म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी रिक्वायरमेंट असते, रिक्वेस्ट असते. खरोखर सुखा एकदाच प्रत्येकाची धडपड चालू होऊन हे सगळं जीवन हे सुखासाठी आनंदासाठी दिसण्यासाठी व्हेरी नॅचरल. पण आपण संसार लोक म्हणजे एक बायको आपल्या नवऱ्याकडून, मुलं आपल्या वडिलांकडून, आई वडील आपल्या मुलांकडून या सगळ्या गोष्टी सुखांचीच अपेक्षा असते. परंतु खरे सुख कशात हे करून सुद्धा आपण डोळ्यात कातडे ओढून घ्यावे त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करत असतो. की आपल्याला माहिती खरं सुख कशात आहे त्याच्या नामात आहे त्याच्या भक्तीत आहे जे कायमस्वरूपी चिरकाल टिकणार सुख आहे. देव म्हणजेच नाव आणि नाव म्हणजेच देव. त्याच्यामध्ये आपण सुख शोधण्यापेक्षा आपण आपल्या संसारामध्ये शोधतो पण
कोणत्या संस्थांनी संसार सोडायला सांगितलेला संत सांगतो संसार करता करता परमार्थ घेतलेला तर आमचे देवाचं नाम सांगितलं इतपत सुशवी हा थोडा सिंपल गोष्टीची एक्सपेक्ट करतो. आपण वेळा कातडे करून त्याच्याप्रमाणे दुर्लक्ष करतो. प्रपंचात सुख मिळेल म्हणून आपण जी चिकट धरतो तिच्यात एक चित्रकांशी चिकट गेली भगवंताकडे आपण धरली तर आपल्याला काम भागेल. म्हणजे आपण एवढंच चिवट असतो आपल्या संसारासाठी आपल्याला पैसे मिळावा, आपल्याला घर मिळावं, आपल्याला गाडी मिळावी, चांगलं खायला मिळावे, चांगले कपडे मिळावे, फिरायला मिळावे. नुसती खुशी आपण खूप मेहनत करतो. पण मेहनत ही करायलाच पाहिजे. प्रत्येकाने आनंद घेतलाच पाहिजे. पण त्याच्या एक चतुर्थांश देखील मेहनत या चिकाटी आपण परमार्थात ठेवतो का? जर ठेवत असेल तर डेफिनेटली आपल्याला एक प्रकारे सुंदर आनंद देखील परमार्थ मिळू शकतो. असं महाराज आणि सगळे संत हेच सांगतात. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतोय ते चुकीचं आहे. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपड व्हाल त्यापासून दुःखच उतरत पडते. म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावे. चिरकाल टिकणारे साधन म्हणजे नामस्मरण किंवा देवाची भक्ती. आपण पुण्याची कामं करणं. पुण्याची कामं तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता? नामस्मरण हे सगळ्यात सोप्यात सोपं काम आहे. हे महाराजांनी सगळ्या संतांनी सांगितलं म्हणून नामस्मरण करावं. अन्यथा अशी बरीचशी कामं आहेत की तुम्ही या प्रगतीसाठी चिरकाल अन्नासाठी करू शकता. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचं उल्लंघन करणे म्हणजे अनावस्था आणणे, अनवस्था आणणे होय. त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य ठरलेले आहे. तसे कर्तव्याचे वळण जिथे असते त्यालाच घराचे वळण असेही म्हणतो. ज्या घरामध्ये वळण असते तिथे ते घर सुखी संसार. आपण एक घर बांधले त्यामध्ये दरवाजे केले, भिंतींना खिडक्या केल्या, वर घड्याला सरी केली अडायला मग भिंतीच्या वरती. आता यापैकी झुरपने विचार केला की आम्ही का म्हणून लहान असावे. आम्ही दरवाजे इतके मोठे होणार जे आपण गावाला मोठा दरवाजा असतो त्याच्यापेक्षा छोटी खिडकी असते आणि त्या खिडकीच्या वरती एक छोटासा झरोका असतो उजेड आहे तो सगळ्यात छोटा असतो. तर त्यांनी असा विचार केला की आम्ही छोटा का असावं, आम्ही दरवाजे मोठा असावं. असे म्हणून ते दरवाजे इतके मोठे झाले. खिडक्यांनी तोच विचार केला आणि सगळ्यांनी दरवाजे इतके सगळे मोठे झाले. असं झाल्यावर त्या घराचं काय होईल? म्हणजे झरोखे देखील दरवाजे इतके मोठे झाले, खिडक्या देखील दरवाजे इतके मोठे झाले, पण दरवाजे तर मोठे आहेतच. हेच असे योग्य नाही. तसेच घरामध्ये प्रत्येक जण आपलेच मत खरे करतो, खरे असं म्हणतो. जिथे वडील माणसे तिथे वडील माणसाचा आदर नसतो त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे प्रपंचातील कितीतरी चिकाटी आपल्या भगवंतासाठी ठेवावी, चांगली कामं करावीत, चांगले विचार ठेवावेत. हेच आपल्या महाराजांनी आणि सगळ्या संतांनी सांगितलं. आपलं शेवटचं वाक्य. आपल्या घरातील वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावं. ते शुद्ध, शांत आणि पवित्र असावे यासाठी संसाराबरोबरच आपण नामस्मरण करता करता आपण चांगल्या गोष्टींचे देखील पालन करावं. म्हणजे चोरी, चहाडी, लबाडी करू नये. लोकांविषयी चांगलं बोलावं, चांगले विचार ठेवावे, लोकांना मदत करावी. कोणाचाही हेवा दावा करून त्याच्यावरती पुढे आपण सोडू नये. हे काम करू मध्ये मोहम्मद सर ईश्वर खूप आहे त्याच्यापासून दूर राहावं. साधे सोड नसतात त्याचा प्रभाव तरी आपण कमी करावा. आणि ते नामस्मरणाने आराम करू शकतो. पण नामस्मरण तुमच्या अहंकारावरती घालावरती जेव्हा मीपणा जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी अपशुभ नसतात. आपण श्रीरामाच्या नावाचा 11 वेळा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे आजचं 67व्या दिवसाचं प्रवचन वाचन तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. बरोबर दिवस असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावा हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करून इथं स्थापितो. जय श्रीराम, जय श्रीराम.